विषय जो आहे तो संघटन कार्यासाठी विविध तंत्र व स्रोत माध्यमे, त्याच्यामध्ये आपल्याला डिस्कशन जे करायचं आहे ते माहिती समाजाबद्दल. 21वे शतक जे आहे ते माहिती शतक आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. कारण आपण तंत्र हे एव्हरी डेच्या ऍक्टिव्हिटीसाठी रोज डे टू डे वापरतोय. जो समाज तंत्र दृष्टीने प्रगत आणि माहिती दृष्टीने समृद्ध असतो त्याला आपण माहिती समाज असं म्हणत असतो. अशा माहिती समाजात सोशल मीडिया हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो आणि हे खूप महत्वाचं साधन आहे जे आपल्याला सगळ्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे. समाजाचे संघटन करून नव्या समाजाची जडणघडण करणं ही खरं समाजाची जबाबदारी असते आणि ही फक्त मान्यवर जे मेन उद्देश सांभाळून राहिले त्यांचं नाही, तर सगळे रिलेटेड लोक जितके या समाजामध्ये आहेत त्यांचं सगळ्यांचं हे कलेक्टिव्ह वर्क आहे, ते त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला कोलॅबोरेशन म्हणजे सहयोग जो पार्ट असतो तो सोशल माध्यमच्या दृष्टीने आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नवीन स्वातंत्र्याची साधने जर आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे हे साधने सध्या सर्वस्व नाही आहे, पण व्हॉट्सअप, ब्लॉग, ट्विटर आणि इंस्टाग्राम ही सर्रास वापरली जातात. साधने इंटरनेट युगात महत्वाची ठरली आहेत कारण दे आर इझिली युजिंग फॉर शेअरिंग द इन्फॉर्मेशन अँड व्यक्ती आपल्या क्षेत्रामधील विविध समुदायांची बांधणी करून याचा उपयोग सामाजिक संघटनांसाठी करू शकतो, हे फार इम्पॉर्टंट आहे. व्यापक समाज जीवनात जगातील सर्वच देशातील शासन ही सुद्धा एक प्रभावशाली नियंत्रक संस्था म्हणून आपल्या ध्येयाच्या दृष्टीने, उद्दिष्टांच्या दृष्टीने अंगीकृत कार्यक्रमाचा प्रसार करण्यासाठी सामाजिक माध्यमांचा समर्थपणे वापर करताना आपण पाहिलं आहे. आणि हे सगळे जे आहे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स वगैरे दे आर युजिंग सोशल नेटवर्किंग लाईक फेसबुक, लिंक्डइन, मीडिया शेअरिंग, युट्यूब वापरलं जातं, इंटरेस्ट वापरलं जातं, विमिओ वापरला जातो, ब्लॉग्स वापरले जातात, फोरम्स वापरले जातात, सोशल रिव्ह्यू ब्लॉग्स वापरले जातात, कम्युनिटी ब्लॉग्स वापरले जातात. हे सगळे ब्लॉग हे जे आहे सोशल मीडिया जे आहे हे लोकांना एकत्र आणण्यासाठी प्लॅटफॉर्म म्हणून वापरला गेला आहे. दुसरं जे आपण व्यवस्थापन म्हणतो की जे मान्यवर आपल्या समाजाला एकत्र करण्यासाठी काम करत आहेत आणि ज्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन आपला समाज पुढे जावा हे सारखं वाटत असतं, डे नाईट दे आर वर्किंग ऑन दॅट स्ट्रॅटेजी. तर व्यवस्थापन हा त्याच्या मागचा मेन उद्देश असतो. यामध्ये कोणत्याही संघटनेमध्ये फक्त आपल्या संघटनेचे उद्दिष्ट, ध्येय ते साध्य करण्यासाठी फक्त नियोजन व तंत्रज्ञान व स्रोत असून चालत नाही, तर त्यामागे सर्वात आधी येते ती प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी संघटनेचे योग्य व्यवस्थापन ही एक अखंड आणि सतत चालणारी प्रक्रिया मानली गेली आहे. व्यवस्थित संघटित समूहाकडून व त्यांच्या सहकार्यांचे नियोजन, त्यांचे संघटन, निर्देशन, नियंत्रण अशा प्रकारची कार्य पूर्ण करून संघटनेचे उद्दिष्ट साध्य करून घेणे म्हणजे व्यवस्थापन मानलं गेलंय. त्याच्यामध्ये प्लॅनिंग येतं, ऑर्गनायझिंग येतंय, डायरेक्टिंग येतंय, कंट्रोलिंग येतंय. हे सगळी कामं आता आपली मान्यवर करून राहिली आहेत आणि 7 फंक्शन्स आपण याच्यामध्ये मेन याने बघतो आणि वी हॅव टू ट्रान्सफर दॅट 7 फंक्शन इन सोशल मीडिया टू कनेक्ट इच अदर. सो आयडेंटिटी आहे, त्याच्यात मेन लोक तुम्ही आयडेंटिफाय करा, कोणाकडून तुम्हाला काय घ्यायचं आहे, काय शिकायचंय, काय शेअर करायचंय. कन्व्हर्सेशन स्टार्ट व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला ब्लॉग्स असले पाहिजे, फेसबुक पेजेस असले पाहिजे, युट्यूब व्हिडिओज असले पाहिजे. शेअरिंग प्रेझेन्स इज ऑल्सो इम्पॉर्टंट, रिलेशनशिप इज ऑल्सो इम्पॉर्टंट अँड रेप्युटेशन अँड ग्रुप्स फॉर्मिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. 21व्या शतकात याच्यावर जास्त प्रमाणात अंमलबजावणी करण्यात येऊ लागली आहे आणि यावर नवीन पद्धती विकसित करण्यात आलेल्या आहे, ज्या मी तुम्हाला आता सांगितल्या. सर्वात महत्वाची आणि लक्षणीय गोष्ट म्हणजे व्यवस्थापन, आणि हे व्यवस्थापन करण्यात सर्व स्तरावरील व्यक्तींचे संघटन, योग्य निर्णय, अंमलबजावणी यावर विसंबून सगळी कार्य केली जातात. तंत्रज्ञान, आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मी सगळ्यांचे व्ह्यूज ऐकले आहेत, सगळ्यांनी काय काय ऍक्टिव्हिटी करतायत, कसं करतायत, कसं ते त्यांच्या एरियातल्या लोकांना संघटित करून राहिले, हे सगळं ऐकलं. पण ते त्या एरियामध्ये त्यांची डेव्हलपमेंट चालली आहे. एकत्रीकरण मध्ये जे काही व्हायला पाहिजे तिथे आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. आणि 21व्या शतकात जे आपण म्हणतोय की तंत्रज्ञान, संघटना मजबूती, विथ द हेल्प ऑफ तंत्रज्ञान एव्हरीथिंग,
त्यामध्ये आपण काहीतरी पुढे येऊन इनोव्हेटिव्ह वे जे आपण ओपन अप करायला पाहिजे, ज्याच्यामध्ये सिंगल प्लॅटफॉर्म असला पाहिजे जिथे इच अँड एव्हरी पर्सन कॅन कम अँड शेअर देअर व्ह्यूज. जसं एक सिंगल वेबसाईट असली पाहिजे, कुठल्याही स्टेटचा किंवा कुठल्याही सिटीचा किंवा कुठल्याही देशाचा जर आपला नागरिक तिथे असेल तर तो तिथे इंटरॅक्शन ऑन दॅट सिंगल प्लॅटफॉर्मवर होता आलं पाहिजे. तर हा जो मेन एरिया आहे तो इथे कव्हर केला गेला पाहिजे असं मला वाटतं. दुसरं, काही वक्त्यांनी सांगितलं की आम्ही लग्नाच्या वर वधूवर मेळावा वगैरे आम्ही ऑर्गनाईज करतो. तर वर वधूवर मेळावा पण आजकालची जनरेशन तिथे येऊन इंट्रोडक्शन देऊन हे करून बोलण्यात आणि तिथे आपलं प्रदर्शन करण्यामध्ये इंटरेस्टेड नसतात. तर त्याच्या व्यतिरिक्त जर आपण आपल्या समाजाची एक मॅट्रिमोनियल साईट ओपन केली आणि त्याच्यावरती यंग जनरेशननी त्यांचे एकमेकांबद्दलचे काम किंवा व्ह्यूज तिथे शेअर करायला सुरुवात केली तर हा प्लॅटफॉर्म त्यांना खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडेल असं मला वाटतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेतलं तर सोशल चॅनल्सची आपल्या समाजासाठी रिक्वायरमेंट आहे. ती फेसबुक ऍक्टिव्हिटी ऑल संघ जे आहे किंवा कार्य करतायत त्यांनी एकत्र येऊन तिथे प्रेझेन्स दाखवणं गरजेचं आहे. इंस्टाग्राम, ट्विटर, Pinterest, LinkedIn, स्नॅपचॅट अशा काही ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्या थ्रू डे टू डे काय चाललेलं आहे त्याच्यावर सगळं आपण प्रदर्शन करू शकतो. आणि ह्या ऍक्टिव्हिटी जेव्हा प्रेझेंट केल्या जातील तेव्हा बाकीच्यांना चालना मिळेल आणि ते पुढे येऊन ह्या सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील असं मला वाटतं. तर ह्या समाज एकत्रीकरणासाठी टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने युजफुल होईल हा छोटासा एक माझ्याकडून एक ओव्हरव्ह्यू मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या कुठल्याही पद्धतीच्या याच्यामध्ये जर तुम्हाला टेक्नॉलॉजिकल थिंग मध्ये कुठे मदत लागली तर नक्की सांगा. मी कुठल्याही वेळेला कुठल्याही याला समाजाच्या कार्यासाठी मदत करायला तयार आहे. मी इथेच माझे 2 शब्द थांबवते आणि धन्यवाद. धन्यवाद ताई. व्यवस्थापन आणि संघटन ह्या फार महत्वाच्या बाबी आहे. सोशल मीडिया वाढतंय पण सोशल मीडिया मधनं आत्मीयता वाढते का की केवळ फक्त दिखाऊपणा वाढतोय ना केवळ फॉरवर्ड वाढतायत का ह्या वगैरे पाहणं महत्वाचं आहे. की आम्ही जे संदेश टाकतो ते केवळ आमच्यासाठी नसतात दुसऱ्यांसाठी असं आम्ही धरून चालतो आणि फॉरवर्ड मध्ये आनंद मानतो. म्हणून आपण एकत्र यायचं असेल तर एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. स्वतःच्या भावना या सोशल मीडियामधनं मांडायला हव्या आणि समोरच्या व्यक्तीने समजून घ्यायला पाहिजे. समोरच्या व्यक्तींचे अप्रिशिएट करायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या कार्याला रिकग्नाइज करायला पाहिजे. आणि असं झालं तर व्यवस्थापन होईल आणि व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. एकत्र यायचं असेल तर व्यवस्थापनाशिवाय पर्याय नाही. आणि सोशल माध्यम महत्वाची गोष्ट म्हणजे संपर्क, सुसंवाद आणि सुसंबंध ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सुसंबंध, संपर्क आणि सुसंवाद जर ह्या 3 गोष्टी नसेल तर मीडियाचा काही उपयोग नसेल. मीडियामधनं ह्या 3 गोष्टी घडताय की नाही. आपण जो काही मेसेज टाकतो मीडियामधनं आपल्या ग्रुपवर, एकत्रीकरण गटावर किंवा सकल समाज गटावर किंवा प्रतिनिधीच्या गटावर त्यातनं ह्या गोष्टी निर्माण होतोय की नाही हे पाहायला हवं. आणि जर असं असं जर लक्ष दिलं, आपलं जर इंटेन्शन असेल, आपला हेतू असेल तर निश्चितच एकेकाने या चांगलं होईल. धन्यवाद ताई.